स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यांच्या आत घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर महापालिका निवडणुकीसाठी किती प्रभाग असणार याबाबत सोलापुरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे। अशातच भाजपचा मास्टर प्लॅन समोर आलाय। महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने जय्यत तयारी सुरू केली आहे। लोकसभा आणि विधानसभेची रणनीती महापालिका निवडणुकीत वापरण्यात येणार आहे। त्यामुळे पक्षाचे जुने, अनुभवी आणि माजी नगरसेवक असलेले अनेक यंदाच्या निवडणुकीत डावलले जाण्याची शक्यता आहे। एका उमेदवारीसाठी 4 ते 5 इच्छुक प्रत्येक ठिकाणी आहेत। त्यामुळे या इच्छुकांमधून योग्य उमेदवार निवडण्यासाठी भाजपकडून विविध पातळ्यांवर सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे। हे सर्वेक्षण करण्यासाठी संस्थेची देखील नेमणूक करण्यात आली आहे। पुणे महापालिकेचा सर्वे पूर्ण झाला असून लवकरच सोलापूर महापालिकेबाबतही सर्वे होणार आहे। विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील भाजपने उमेदवारी निश्चित करण्यासाठी अशाच प्रकारचे सर्वेक्षण केली होती। हे सर्वेक्षण आधारभूत ठरवत विधानसभेची आणि लोकसभेची उमेदवारी निश्चित करण्यात आली होती। आता हाच फॉर्म्युला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी देखील वापरण्यात येणार आहे। त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत। भाजपकडून विविध स्तरावर हे सर्वे करण्यात येतात आणि या सर्वेच्या निकषांच्या आधारेच उमेदवारी निश्चित करण्यात येत असल्याचे मागील काही निवडणुकीत पाहायला मिळाले आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून देखील भाजपकडून आता या सर्वेला सुरुवात करण्यात आली आहे। भाजपकडून आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून 3 सर्वे करण्यात येणार आहेत। सोलापूर महापालिका निवडणुकीमध्ये स्वबळावरतीच निवडणूक लढवावी अशी भूमिका वरिष्ठांपासून स्थानिक पातळीवरच्या नेत्यांनी घेतल्याचे समजते। स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तरी भाजपकडे प्रत्येक प्रभागांमध्ये 4 जागांसाठी तब्बल 16 ते 20 इच्छुक असल्याचे पाहायला मिळत आहे। त्यामुळे उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन असल्याचे पाहायला मिळत आहे। त्यामुळे भाजपने इच्छुकांची अ, ब, क, ड अशी वर्गवारी केली आहे। यामध्ये माजी नगरसेवकांना पहिल्या गटांमध्ये ठेवण्यात आले आहे। यंदाच्या महापालिकेसाठीची उमेदवारी केवळ सर्वेक्षणाच्या निकषांवर दिली जाणार आहे। त्यामुळे लोकप्रियता गमावलेले, जनतेशी संपर्क नसलेले किंवा कार्यक्षमतेत मागे पडलेले माजी नगरसेवक बाजूला ठेवले जाणार आहेत। सध्या भाजपकडून पुणे महापालिकेचा सर्वे पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले आहे।